हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 2 वरती परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीज मधले मित्रांनो ही व्हिडिओ क्रमांक 30 चालू आहे आणि आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न बघणार आहोत. तो प्रश्न म्हणजे काय की चौरसाचे शिरोबिंदू आहेत की नाही, म्हणजे दिलेले 4 बिंदू तुम्हाला दिले जातील आणि हे 4 बिंदू चौरसाचे शिरोबिंदू आहेत की नाही हे स्पष्ट करायला सांगितलं जाईल आणि या प्रकारचा प्रश्न जर आला तर तो 3 किंवा 4 मार्कांना येऊ शकतो. त्याच्यामुळे खूप सोपा प्रश्न आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर चला हा प्रश्न बघूयात. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, या सिरीज मधला हा 30वा गणित आहे आणि सगळी इम्पॉर्टंट गणितच मित्रांनो आपण या सिरीज मध्ये बघतोय. त्यामुळे ह्या सिरीज मध्ये जितकी काही गणितं मी घेईल ती सगळी गणितं जरी तुम्ही केली तरी तुम्ही आरामात गणित या भाग 2 विषयात पास व्हाल. ओके, तर इथे बघा आपल्याला इथं 4 शिरोबिंदू दिलेत. आता हे चौकोनाचे, आता हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत की नाही हे कसं ओळखायचं बघा. तर इथं म्हणायचं x1 y1, त्याच्यानंतर x2 आणि y2, त्याच्यानंतर x3 आणि y3, त्याच्यानंतर x4 आणि y4. आता समभुज चौकोन कशाला म्हणणार? ज्या चौकोनाच्या सगळ्या बाजू एकरूप आहेत. समजा एबीसीडी हा जर समभुज चौकोन असेल तर याच्या सगळ्या बाजू एकरूप असतील, म्हणजे सगळ्या बाजू तुम्हाला एकरूप दाखवाव्या लागतील तर हा समभुज चौकोन असणार आहे. मग सगळ्या बाजू एकरूप, मग आपण काय करू, एबी काढू, बीसी काढू, सीडी काढू, एडी काढू आणि ही सगळ्या बाजू एकरूप. सगळ्या बाजू म्हणजे ही सगळी अंतर आपल्याला काढावे लागतील. जसं की या ठिकाणी बघा एक अंतर या ठिकाणी आपण काढूयात. एक अंतर आपण समजा एबी काढलं, एबी ही अंतर. मग अंतर काढण्यासाठी आपल्याला अंतराचं सूत्र वापरायचं आहे. अंतराचं सूत्र आहे x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. चला, आणि वर्गमुळात लिहू x2 वजा x1. आता x2 वजा x1, x2 किती 4, x1 किती 1, मग लिहायचं 4 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1, y2 2, y1 7, 2 वजा 7 कंसाचा वर्ग. चला, आता काय होईल बघा, 4तून 1 गेला, 3 राहिले, 3चा वर्ग अधिक 2 वजा 7, 2तून 7 नाही, 2तून 7 जात नाही, 7तून 2 गेले 5, वजा आहे म्हणून वजा 5चा वर्ग. आपल्याकडे येईल 3चा वर्ग 9 आणि वजा 5चा वर्ग अधिक 25. 9 आणि 25 आपल्याकडे किती आलं बाबा, एबी बरोबर 9 अधिक 25 आपल्याकडे आलं 34. याला म्हणा नंबर 1. म्हणजे एबी बरोबर 34 आलं. एबी बरोबर 34, 4 वजा 1 आणि 2 वजा 7 आणि वर्ग वगैरे केला सूत्र वापरून. आता चला आपण काय करू, एबी झाला तर बीसी काढू. बीसी काढण्यासाठी सूत्र काय बाबा आपलं, तेच अंतराचं सूत्र, x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. आता x2 वजा x1, पण इथं काय माहितीये का, बीसीचे शिरोबिंदू, समजा आपल्याकडे बीसीचे शिरोबिंदू, आता समजा हा बिंदू आपल्याकडे ए आहे, हा बी आहे, हा सी आहे आणि डी आहे, असं कन्सिडर करून आपण जातोय. बीसीचे शिरोबिंदू तुम्ही x2 y2 x3 y3 घ्या. ओके, मग इथं सूत्र तयार करताना आपण x3 वजा x1 x2 चा वर्ग अधिक y3 वजा y2 चा वर्ग. चला, आता या सूत्रामध्ये किमती टाकून घ्या. x3 वजा x1, x3 किती 1 आहे, वजा 1 आणि x3 वजा x2, x3 वजा 1 आहे, x2 वजा 4 आहे. मग वजा 1 वजा 4 कंसाचा केला वर्ग अधिक y2 y3 वजा y2, y3 वजा 1 y2 2 आहे, वजा 1 वजा 2चा वर्ग. आता या ठिकाणी काय होईल, वजा वजा अधिक 4 आणि 1 झाले 5, मग इथे लिहायचं वजा 5, वजा 5चा वर्ग अधिक, इथे पण वजा वजा अधिक 2 आणि 3, वजा आहे म्हणून वजा 3चा वर्ग. मग आपल्याकडे आलं वजा 5चा वर्ग अधिक 25 वजा 3चा वर्ग अधिक 9 झाला. 9 आणि 25 किती झालं बाबा, बीसी बरोबर 9 अधिक 25 34, मग इथे लिहायचं वर्गमुळात 34, याला म्हणायचं नंबर 2. बरोबर, एबी झालं, बीसी झालं. आता सीडी काढा. सीडी काढण्याचं सूत्र काय बाबा, तेच सूत्र, x2 वजा x1 y2 वजा y1. पण इथं बघा सी आणि डी, x3 y3 x4 y4 निर्देशक आहे. मग आपण सूत्र लिहिताना काय लिहायचं, y4 वजा y3 चा वर्ग, सॉरी x आहे पहिला, x4 वजा x3 चा वर्ग अधिक y4 वजा y3 चा वर्ग. चला, आता इथं वर्गमुळामध्ये आपण लिहू x4 वजा x3, x4 किती वजा 4
आणि x3 किती वजा 1. मग इथे लिहायचं -4 वजा वजा 1 आणि कंसाचा वर्ग अधिक y4 वजा y3. y4 4 y3 वजा 1. मग इथे लिहायचं 4 वजा वजा 1चा वर्ग. आता मी इथं काय करतो, फटाफट कॅल्क्युलेशन करतो, जास्त टाइमपास करत नाही. इथे बघा -1 आणि वजा वजा अधिक -4 आपल्या जागेवरती आणि वजा वजा अधिक 1 -4 आणि हे वजा वजा अधिक 1. आता -4 आणि +1 किती येईल बाबा? -3, कारण वजा अधिक वजा बाकी 4तून 1 गेला 3 मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजे याचा अर्थ इथे लिहायचं -3चा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये 4 वजा वजा अधिक 1 4 आणि 1 5 5चा वर्ग. तर बरोबर आपल्याकडे उत्तर येईल 3चा वर्ग 9 5चा वर्ग 25. ओके, म्हणजे -3चा वर्ग अधिक 9 येतो आणि 5चा वर्ग अधिक 25 येतो. आता काय येईल बाबा? CD बरोबर 25 आणि 9 34. इथं सुद्धा आलं बाबा 34, याला म्हणायचं नंबर 3 झालं. आता बघा AB आलं 34 वर्गमुळात, BC आलं वर्गमुळात 34 आणि त्याचबरोबर CD पण वर्गमुळात 34 आलं. आता आपण AD काढू. AD बरोबर काय बाबा? AD साठी सूत्र आपण वापरणार A चे निर्देशक x1 y1 आणि D चे निर्देशक x4 y4. मग आपलं सूत्र x4 वजा x1 चं वापरणार आपण. बरोबर, इथं लिहायचं x4 वजा x1 चा वर्ग अधिक y4 वजा y1 चा वर्ग. चला, x4 वजा x1 चा वर्ग. चला, x4 वजा x1. x4 किती? -4 आणि x1 किती? 1. इथं लिहायचं -4 वजा 1 कंसाचा वर्ग. ठीक आहे, -4 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक y4 वजा y1. y4 4 y1 किती? 7. इथं लिहायचं 4 वजा 7चा वर्ग. आता इथं बघा वजा वजा अधिक -4 वजा 1 वजा 5. इथं लिहायचं -5चा वर्ग अधिक 4 वजा 7 वजा 3 वजा 3चा वर्ग. बघा -5चा वर्ग अधिक 25 आणि वजा 3चा वर्ग अधिक 9. 25 आणि 9 किती झाले? 34. मग आपल्याकडे CD बरोबर आपण काय लिहू? वर्गमुळात 34 झालं. याला म्हणायचं 1 2 3 नंबर 4. तर आता बघा विधान 1 2 3 4 वरून तुम्हाला काय दिसतंय? सगळ्या CD नाही तर AD आहे. विधान 1 2 आणि 3 4 वरून तुम्ही सांगू शकता की बाबा इथं सगळ्या बाजू एकरूप आहे. AB बरोबर BC बरोबर CD बरोबर AD सगळ्या बाजू सारख्या आहेत. मग इथं लिहायचं 1 2 3 व 4 वरून आपल्याला असं दिसतंय, 1 2 3 4 वरून आपल्याला असं दिसतंय AB बरोबर BC बरोबर CD बरोबर AD या चारही बाजू एकरूप आहेत. आणि ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात त्या चौकोनाला आपण समभुज चौकोन म्हणतो किंवा चौरस म्हणतो. ओके, इथं ऍक्च्युली इथं समभुज चौकोनाचं शिरोबिंदू आहेत असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो किंवा चौरसाचे सुद्धा येऊ शकतो. आता इथं आपल्याला चौरसाचे दाखवायचे आहेत. ऍक्च्युली मी चुकून मागापासून समभुज म्हणतोय, पण चौरसाच्या पण सगळ्या बाजू एकरूप असतात. मग हा चौरस जरी असला तरी चौरसाचे सगळे कोण काटकोन आणि सगळ्या बाजू एकरूप आहे. म्हणून म्हणायचं की बाबा म्हणून चौकोन ABCD हा चौरस आहे. हा चौरस आहे. चौरस आहे असं लिहायचं आणि मग लिहायचं की म्हणून की बाबा चौरस आहे असं लिहायचं आणि त्याच्यानंतर मग लिहायचं की बाबा ABCD किंवा हे जे शिरोबिंदू दिसतात हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत. इथं चौरसाचे शिरोबिंदू आहे असा प्रश्न आला तरी असं सोडवायचं आणि समभुज चौकोनाचे शिरोबिंदू असा प्रश्न आला तरी सुद्धा तुम्ही याला असंच तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण हा प्रश्न बघितला या प्रकारचा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा एक प्रश्न बघू, पुढच्या प्रश्नांवरती चर्चा करू. पण पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला गणित भाग 1 आणि 2 अवघड जात असेल तर तुमच्यासाठी आपण आपल्या ऍपवरती एक स्पेशल कोर्स बनवलाय. ऍपचं नाव काय आहे? क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे तेच आपल्या ऍपचं नाव आहे. आणि या ऍपवर जो कोर्स बनवलाय त्या कोर्समध्ये आपण काय केलंय, गणित भाग 1 आणि 2च्या प्रत्येक प्रकरणाच्या 3 ते 4 व्हिडिओज आहेत. आणि या व्हिडिओमध्ये काय केलंय की या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली. त्याचबरोबर आपण लाईव्ह येत असतो आठवड्यातून 3 दिवस या आपल्या ऍपवरती. आणि तसंच सगळी महत्त्वाची सूत्र, गुणधर्म, संकल्पना या सुद्धा तुम्हाला त्या कोर्समध्ये बघायला मिळतील आणि महत्त्वाच्या नोट्स सुद्धा बघायला मिळतील. तर हा जो कोर्स आहे तो किती रुपयाला आहे? फक्त 49 रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय. म्हणजे फक्त 49 रुपयामध्ये तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी तिथं मिळू शकताय. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्ही कोर्स परचेस नसेल केला तर आत्ताच तो कोर्स परचेस करा आपल्या ऍपवरती जाऊन
ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन सुद्धा आपला ऍप डाउनलोड करू शकता. तर बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.